बघा कथा नीट ऐका आता सगळ्यांनी बसलेले मंडळी बघा. भगवान शंकर एकदा ध्यानस्थ झाले. काय झाले? आता तुम्ही बोललं तर मला समजेल, तुम्हाला समजते का नाही म्हणजे मला पुढे जायला. भगवान शंकर ध्यानस्थ झाले. ध्यानस्थ झाल्यानंतर विषय असा झाला, माणसं मरायचीच बंद झाली. माणसं मरायची बंद झाली कारण भगवान शंकर काय झाले? ध्यानस्थ झाले. आता माणसं वर नेऊन घालण्याची ड्युटी कोणाची? बघा, निर्मिती ब्रह्मदेवाकडं, संभाळ भगवान विष्णूकडं आणि संहार महादेवाकडं. वरती नेऊन घालणं कोणाच्या ड्युटी? महादेवाची. महादेव कुठं? ध्यान असतो, डोळेच उघडीनी. म्हणून माणसं मारायची बंद झाली. खालून माणसं वर जाईनीच. मग वरच्या देवांनी मिटिंग घेतली. मिटिंग ठरली, मिटिंग झाली महाराज. मिटिंगमध्ये असा विषय निघाला की खालून माणसं वर का येईनी, माणसं खालून वर का येईनी. मग त्यातला एक देव असा म्हणला की मारणारा गुंतलाय भजनात, मारणारा गुंतलाय भजनात, त्यामुळं माणसं काय वर येईनी. मग दुसरा असं म्हणला, मग त्या भगवान शंकराला जाग करा, भजनातून जाग करा, उठवा त्याला. तिसरा असा म्हणाला, ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत हा प्रयत्न केलाय तो परत माघारी काय गावात आला नाही, गावात आला नाही. भगवान शंकराच्या नादी लागू नका. बर, मग करायचं काय? मग चौथा म्हणला, चौथा असं म्हणला, एक काम करा, हे सारखं सारखं असं चालणार नाही, प्रत्येकाने आपली ड्युटी केली पाहिजे. पण भगवान शंकर काय करत नाही, ते ध्यानस्थ होतं ते. मग एक असं काम करा, भगवान शंकराचं लग्न लावून द्या. काय द्या? लग्न. बायको द्या भगवान शंकराला, म्हणजे भगवान शंकराचं भजन. बायको केल्यावर काय होतं? भजन. ते कबूल झाले ना सगळे, भजन बंद होईल, तुम्ही त्यांचं लग्न लावून द्या. बरं, ठरलं. पण भगवान शंकराला उठवायचं कोणी? मग भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव गेले भगवान शंकराकडं आणि त्यांना भजनातून जाग केलं. भगवान शंकराने डोळे उघडले आणि म्हणले, बोला काय काम आहे? भगवान विष्णू म्हणले, माझं काय काम नाही, मी यांच्या सोबत आलोय. तुम्ही उघडा तिसरा डोळा, हो द्या आमचा कार्यक्रम, आपलं काही काम नाही. मग ब्रह्मदेव म्हणले, आमच्या सर्व देवांची इच्छा आहे की तुम्ही बायको करावी, लग्न करावं. भगवान शंकर म्हणले, मी नाही म्हणलो कवा, मी नाही म्हणलो कवा, पण मला बायको देईल कोण? कारण हा नवरदेव काय आपल्यासारखा नाही ना. याच्या गळ्यात, बोला, गळ्यात साप, फिरायला नंदी, रायला नदी, आणि अंगाला बस. मग असा नवरदेव कोण पास करीन काय? नाही. पण ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू म्हणले, बायको शोधायचं का आमच्याकडं, तुम्ही फक्त रेडी राहावं. भगवान शंकर म्हणले, मी कवाही तयारच आहे, तुम्ही सांगाल तेव्हा तयारच आहे. ठरलं महाराज. त्याच्यामध्ये गंमत अशी आहे महाराज, पार्वतीने देवाकडं आधीच वर मागून घेतला होता की मी कोणाच्या जरी पोटी जन्म घेतला तरी नवरा भगवान शंकरच, मी हिमालयाच्या पोटी जन्म घेतला तरी भगवान शंकरच, आणि राजा दक्षाच्या पोटी जन्म घेतला तरी भगवान शंकरच. महाराज तिने आधीच वर मागून घेतला होता, म्हणून बायको फिक्स होती. कोण? पार्वती. महाराज वा 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 वा. आणि ठरलं महाराज, डेट बीट. राजा दक्षाने मंडप बिंडप टाकलं, डीजे बीजे लावला, बॅनर बिनर लावला. महाराज सगळं तयार. महाराज लाइटिंग बिटिंग करून एकदम ओके कार्यक्रम महाराज. पण झाली अशी गंमत, भगवान शंकर परत ध्यानस्थ, परत ध्यानस्थ, डोळेच उघडीनी. महाराज भगवान विष्णू ब्रह्मदेव गेले पळून. ते म्हणले, हे काय डोळं उघडीत नाही, आणि नवरीचा बाप आपल्याला आणल्याशिवाय राहत नाही, ते कुठे याच्या नादी लागतं, गेले पळून. वराडच नाही. भगवान शंकरांनी थोड्या वेळाने डोळं उघडलं, वराड कुठे? एकटा नवरदेव. महाराज मग भगवान शंकरांनी दिली आरुळी, आरुळी दिली ना, अख्खी भूत गोळा झाली. कोण गोळा झाली? भूत. हो, भूत अशी होती महाराज, मंडप उडून गेला, स्पीकर फाटला, सगळी माणसं पळून गेली. लोक म्हणली, वराडच असं आहे तर नवरदेव कसा असेल? लय अवघड कार्यक्रम. भगवान शंकर म्हणाले भूतांना, तुम्ही जा, इथं तांदूळ टाकायला कोणी जगणारच नाही, तुम्ही राहून फायदा काय, तुम्ही निघा इथून.
भूत म्हणले आम्ही असं जाऊ शकत नाही. भूत म्हणले आम्ही नाचायचं कवा तुमच्या लग्नात, आम्ही नाचायचं कवा. भगवान शंकर म्हणाले, भगवान शंकरांनी वरदान दिलं त्यांना, जोपर्यंत तुम्ही अंग हलवणार नाही तोपर्यंत इथून पुढं कोणाचीच मंगलाष्टक होणार नाही. कळलं का? नसन कळलं तर डबल महाप्रसाद परत. वा वा वा. जोपर्यंत तुम्ही अंग हलवणार नाही तोपर्यंत कोणाचीच मंगलाष्टक होणार नाही. मग हे जे लग्नात नाचणारी माणसं नाही कोण आहेत? कोण आहे? खालुंबरे कोण आहे? हो भूत आहे ना महाराज. वा वा वा. ही पूर्वीपासून आलेली पद्धत आहे, आताची नाही. वा वा वा. हो लग्नाला सुरुवात झाली महाराज. वर वर कोण ओळी ती वर? हा आत्या आत्या. हा पण तिला माहीत नव्हतं नवरदेवाच्या गळ्यात काय, तिला माहीतच नाही ना. तिने जेव्हा गंधात बोट बुडवला आणि असा वर हात केला, नवरदेवाच्या गळ्यातून हळूच बाबानं मुंडकं बाहेर काढलं. ती कणली नाही ना आरडली नाही, जागेवर गेली. वर ओळण्याचं लुगडं घेऊन नाही गेली, अशीच गेली महाराज. लय अवघड आहे महाराज. आणि मग लग्नाला तयारी सुरुवात महाराज. आणि मग लग्न लागलं महाराज. हिडाय का या कुंदेंदू तुषहार हार धवला, या शुभ्र वस्त्रावृता, या वीणावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभुदिवी देवई सदा वंदिता, सामा पातु सरस्वती भगवती, देवई सदा वंदिता. शुभमंगल. लागलं बोल लग्न. संध्याकाळी या वरातीला. हो लागलं महाराज लग्न. खंडरायाच्या लग्नाला बानो नवरी नटाली, नवरी नटाली कालबाई सुपारी फुटली, नवरी नटाली कालबाई सुपारी फुटली, नवरी नटाली कालबाई सुपारी फुटली, नवरी नटाली कालबाई सुपारी फुटली. खंडरायाच्या लग्नाला हो अलवराडी कोण कोण, अलवराडी कोण कोण, अलवराडी कोण कोण, पार्वती घेऊन आले गणपती गजानन, पार्वती घेऊन आले गणपती गजानन. सागर पुण्याची सागर वाटली, नवरी 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 नटाली कालबाई सुपारी फुटली, नवरी नटाली कालबाई सुपारी फुटली, नवरी नटाली कालबाई सुपारी फुटली. अशा प्रकारे भगवान शंकराचं लग्न लागलं महाराज. ही कथा ऐकली होती का तुम्ही? नसली ऐकली म्हणून मी ही सांगितली. आज आजचा जर सोहळा पाहिला महाराज तर म्हणता येईल हा सुख सोहळा स्वर्गी नाही. सुंदर नियोजन आहे महाराज या ग्रामस्थांचं. महाराज इथं आनंद घेतला पाहिजे. इथं नाचता नाचता गळाला देवाचा पितांबर महाराज. नाचो कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लागू जगी. वा वा. इथं आनंद घेतला पाहिजे, इथं नाचलं पाहिजे.
कारण हा आनंद देवांना सुद्धा घेता येत नाही. स्वर्गीचे अमर इच्छिता ते देव मृत्यूलोके व्हावा जन्म. वा, मग आपल्याला नरदेह मिळाला, आपण भाग्याची गोष्ट आहे. आपल्याला हा सोहळा पाहता येतोय, आनंद घेता येतोय महाराज, साक्षीदार होता येतं या सोहळ्याचा. आपण भाग्यवान आहोत महाराज. मग आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय उपदेश करतात. काय करतात? उपदेश करतात. आता तरी बोलत जा, आता तरी पुढे पुढे. शब्द किती सुंदर आहे. आता 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 हा कालदर्शक शब्द आहे. महाराज कधी आले? आता चालू. आता शब्द कालदर्शक आहे. आता तरी. तरी या शब्दाचा अर्थ काय पोरांनो? तरी तरी काय ते म्हणते मिसळवरची तरी. अरे तरी तुकोबारायला काय ही तरी सांगायची होती का? तरी बघा बघा तुम्हाला सांगतो. तरी शब्द कधी वापरतात? तरी एखादी गोष्ट होऊन जाते आणि एखादी गोष्ट घडते पुढं, त्या दोन्ही घटनेला जोडण्यासाठी तरी शब्द वापरतात. तुम्हाला उदाहरण देऊ का? उदाहरण बरं का, मी या महाराजांचं एवढं कौतुक केलं, एवढं कौतुक केलं, तरी या महाराजांनी मला भाव दिला नाही. तरी शब्दाचा अर्थ सांगते बरं का मी. तरी एखादी घटना होऊन जाते आणि पुढं एखादी घटना होणार असते, त्याच्यामध्ये शब्द कुठला वापरतात? तरी महाराज. मग तुकोबाराय म्हणतात आता तरी, इथून मागचं जाऊ द्या, पण आता तरी पुढे हाची उपदेश, हाच, याच्यापेक्षा दुसरा वेगळा नाही, हाच. कोणता उपदेश? नका करू नाश आयुष्याचा. आयुष्याचा नाश करू नका. आयुष्य काही सारखं सारखं नाही. बरं, खाऊन खाऊन किती खाल्लं असेल? 5-50 बोकडे खाल्ले असतील, 1000 खंबे मारले असतील, कोणाचा हाफ मर्डर केला असेल, पण वाल्या कोळी एवढे आपण ढेकणं तरी मारले का? ढेकणं कळतात का तुम्हाला? तरी सुद्धा वाल्या कोळींच्या जीवनामध्ये नारद मुनीची भेट झाली आणि ते महर्षी पदापर्यंत पोचले. मग आयुष्याचा नाश करू नका, एकदाच जन्म दिलाय. बरं, तुकोबाराय कुठले? देऊचे. आपण तुम्ही खालुंबराचे. तुकोबारायांचा अधिकार काय? आपला अधिकार काय? का राजा भोग, का गंगुतेली? तरी सुद्धा ते आपल्या पाया पडतात. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. परमार्थ करण्यासाठी चित्त शुद्ध पाहिजे बुवा. चित्त शुद्ध नसेल परमार्थ करून काय फायदा नाही. चित्त शुद्ध पाहिजे माणसाचं महाराज. आणि चित्त शुद्ध झाल्यावर मग आपल्याला हित कळतं. हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकविध. हित कळलं पाहिजे महाराज. आणि पुढे जाऊन तुकोबाराय म्हणतात की तुम्हाला सगळं कळतं. तुम्हाला मान कळतो, अपमान कळतो, पत्रिकेत नाव टाकलेलं कळतं, नाव घेतलेलं कळतं, नाव नाही घेतलेलं कळतं, नाव नाही टाकलेलं, सगळं कळतं. मग तुम्हाला परमार्थच कळू नये का? तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे. तुम्हाला शिकवायची गरज नाही. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. हा अभंगाचा सरळ सरळ अर्थ. आणि कीर्तनाला सुरुवात. विठाला विठाला वा वा वा. आता ऐका, मुद्दा सुरुवात झाली बघ कीर्तनाला. आता ध्यान देऊन ऐकायचं. एक जरी वाक्य निसटलं की लिंक तुटली की संपलं कीर्तन. ऐका, उपदेश कुणी करावा, कुणाला करावा, केव्हा करावा? उपदेश कुणी करावा? ज्याच्याकडं स्वार्थ नाही त्यांनी करावा. मग तुम्ही म्हणाल तुकोबारायांकडे स्वार्थ नव्हताच का? जाळोनी संसार बैसलो अंगणी. स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करून समाजाला सुखी ठेवण्यासाठी 42 लाखाची इस्टेट दान धर्मात घालून स्वतःच्या संसाराची राख रांगोळी उघड्या डोळ्यानं त्यांनी पाहिली. का? कारण त्यांच्याकडे काय नव्हता? स्वार्थ नव्हता. आणि ज्याच्याकडं स्वार्थ नाही त्यांनीच उपदेश करावा. आमच्यासारख्याने अजिबात नाही. विठाला विठाला. बरं, उपदेश कुणी करावा? बोला पटकन. उपदेश कुणी करावा? ज्याच्याकडं स्वार्थ नाही त्यांनी करावा. कुणाला करावा? कुणाला करावा? बैलाला, गाढवाला डाडवला करून काय फायदा? कारण गाढवं माळा घालीत. आजही गाढवांच्या गळ्यांनी माळा. गाढवाबद्दल सांगते बरं का.
गाढवं माळ घालीत नाही, गाढवं एकादश करत नाही, गाढवं वारीला जात नाही, गाढवं भजन करत नाही. मग गाढवांना करून फायदा नाही, बैलांना करून फायदा नाही, कुत्र्याला करून फायदा नाही. उपदेश कुणाला करावा? माणसाला करावा. बघा भगवंतानी 84 लक्ष योनी तयार केली, देवाला करमलं नाही. देव म्हणले सगळे योनी आपापलं पाहतील, पण माझं भजन करणारी योनी मी एकही निर्माण केली नाही. म्हणून देवानी हे मॉडेल निर्माण केलं की कमीत कमी हे माळ घालील, गंध लावील, 24 तासामधले 24 मिनटं तरी मला देईल. म्हणून भगवंतानी हे मॉडेल निर्माण केलं. म्हणून उपदेश कुणाला करावा? माणसाला करावा. आता तिसरा मुद्दा, केव्हा करावा? विशिष्ट वेळेत करावा, जेणेकरून आयुष्याची बर्बादी होणार नाही. मग उपदेश कुणी करावा? ज्याच्याकडे स्वार्थ नाही त्यांनी करावा. कुणाला करावा? माणसाला करावा. केव्हा करावा? विशिष्ट वेळेत करावा, जेणेकरून आयुष्याची बर्बादी होणार नाही. मग तुकोबारा आजच्या अभंगामध्ये उपदेश करतात. काय करतात? आता तरी पुढे आजी उपदेश, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा. आता तरी पुढे आजी उपदेश, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा, ओ नका करू नाश आयुष्याचा. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा, करू नाश आयुष्याचा. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. आयुष्याचा नाश करू नका. चांगलं वागा, चांगलं बोला, चांगल्यांच्या संगतीत राहा. संगत जीवनामध्ये फार महत्त्वाची आहे. मला नीट लक्ष द्या. संगतीमुळे एक वेळ आयुष्य घडतं, नाही तर आयुष्य बिघडतं. संगत माणसाची चांगली पाहिजे का नाही? आयुष्याचा नाश करू नका, संगत चांगली ठेवा. बघा, जिथं 2 घास प्रेमानं खाता येईल अशी पंगत आणि 2 गोष्टी मनातल्या बोलता येतील अशी संगत जीवनामध्ये असेल तर जीवनाला रंग भरतो महाराज. संगत चांगली पाहिजे महाराज. संगत नसेल तर फायद्याचं नाही महाराज. बघा, जगायचं कसं आई वडील शिकवतात, जगायचं कसं आई वडील शिकवतात, रडायचं कसं अनुभव शिकवतात, कष्ट कसे करायचे परिस्थिती शिकवते, त्रास द्यायला नातेवाईक शिकवतात, आणि हसायला मात्र मित्र शिकवतात महाराज. म्हणून आपले मित्र तपासा. खरा मित्र कोण हे ओळखता आलं पाहिजे महाराज. जेव्हा खिशामध्ये 1 रुपया नसतो तिथून ते यशस्वी होईपर्यंत जो आपल्या सोबत असतो तो आपला खरा मित्र महाराज. असे मित्र आपल्या आयुष्यात असतील तर आयुष्याचा नाश होत नाही, आयुष्य घडतं महाराज. कारण आज जगामध्ये घडवणारे कमी आहेत, बिघडवणारे जास्त आहे महाराज. म्हणून संगत चांगली ठेवा महाराज. बघा, माणसाची संगत चांगली पाहिजे, माणसाने चांगलं बोललं पाहिजे, कर्म माणसाचं चांगलं पाहिजे महाराज. आपल्याला बोलायचं कळत नाही. बघा, एक जण जेवायला बसला, जेवायला, आणि नेमकी त्याच दिवशी त्याची सासूबाई आली आणि हा काय करत होता? जेवत होता. आणि जेवताना त्यांनी आवाज दिला आपल्या बायकोला, वय ग, आज भाजी मामीने केली काय ग? भाजी मामीने केली काय ग? बायको किचनमधूनच बाहेर पळत आली. म्हणली, बया तुम्हाला कसं काय कळलं? भाजी माझ्या आईनेच केली, पण तुम्हाला कसं काय कळलं? तो म्हणतो, किती सोपं आहे, रोज भाजीमध्ये काळा केस निघायचा, आज पांढरा केस निघाला. बोलायचं कळत नाही, थोडंच बोलणार पण झटकाच महाराज. हे असं फायद्याचं नाही ना महाराज. असे आम्हाला लई भेटतात महाराज. कीर्तनाला गेलो, मी खुर्चीवर बसलो, कीर्तन झालो, आणि एक जण माझ्या जवळ आला आणि त्यांनी खिशातून 500 रुपयाची नोट काढली आणि ठेवली माझ्या पायावर. मी म्हणलं, बाबा हे नोट कशासाठी?
तो म्हणतो काय करता महाराज, ही नोट कुठंच चालत नव्हती. आता कुठं चालत नाही ती इथं चालन का? म्हणजे बोलायचं कळत नाही महाराज. महाराज बोलायचं कळलं पाहिजे महाराज, बोलायचं कळलं पाहिजे महाराज. एकतर आपला अधिकार आहे का बोलायचं हे कळलं पाहिजे महाराज. अधिकार महत्वाचा आहे का नाही बोलायला? काय म्हणले? बरोबर. सौ मन करना घोगरे, आपण त्वरित बाहेर जा. आपल्या घरातील मंडळी बाहेर उभी आहेत, आपली वाट पाहत आहे. कोण आहे? सौ मन करना घोगरे यांनी कृपया बाहेर जा. आपल्या घरातील मंडळी आहे ते वाट बघतात. विठाला 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 हा, म्हणजे बोलण्यासाठी काय लागतो? अधिकार लागतो. मला सांगा बसणारी मंडळी, ज्याच्या गळ्यात माळ नाही, वाक्य नीट ऐका बरं का, ज्याच्या गळ्यात माळ नाही त्यांनी भजनाला सांगावं का टाळ नीट वाजव? ज्याच्या गळ्यात माळ नाही त्यांनी भजनाला सांगावं का ए टाळ नीट वाजव? अरे तुला सांगण्याचा अधिकारच नाही. हा, ज्याने अख्खं आयुष्य परमार्थात घालवले, थोडेफार अनुभव आहेत, अभंग पाठ आहे, ज्ञानेश्वरी पाठ आहे, हरिपाठ पाठ आहे, थोडाफार अनुभव आहे, त्यांनी जर एखादी चूक सांगितली तर मान्य होईल ना, कारण त्याला काय आहे? अनुभव आहे. आणि ज्याला अनुभव आहे त्यालाच बोलण्याचा अधिकार आहे. माळ नाही गळ्यातून तू सांगतो नीट वाजव, नीट हे कर. महाराज आज कीर्तन कसं झालं पाहिजे? आता म्हणलं तर चाळच बांध आणि नाचव मला इथं. अरे तुझ्या गळ्यात माळच नाही, तू सांगतोच कशाला? अधिकार पाहिजे ना. उगाच म्हणजे आपलं आयुष्य असंच गेलंय का? नाही नाही नाही, अनुभव पाहिजे ना, अधिकार पाहिजे. अधिकाराशिवाय माणसानं बोलू नाही, कारण त्या शब्दाला किंमत राहत नाही, त्या शब्दाला किंमत राहत नाही. अधिकार काय असतं? आपण तसं वागायचं मग दुसऱ्याला बोला आपण वागायचं मग दुसऱ्याला सांगायचं. तुम्हाला उदाहरण देऊ का? बापाने सांगितलं पोराला ही घे बिडी आणि पेटून आण. मी अधिकार सांगतोय बरं का, ही घे बिडी पेटून आण. पोराने घेतली बिडी, घाई गेला चुलीपाशी, बिडी पेटवली, पण येतपर्यंत बिडी बोला येतपर्यंत बिडी होय, बिडी विजली. बाप त्याला म्हणला मूर्खा नालायका, तुला साधी बिडी पेटवता येत नाही, तू पुढं आयुष्यात काय करशील? बाप. पण ते पोरग जरा नाराज झाला असं ऐकले, पण ते हुशार होतं. कुठलं होतं? वा 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 वा, खालुंबऱ्याचंच होतं ना. आणि खालुंबऱ्याचे पोरं लय हुशार महाराज. तुम्हाला काही शंका काय? नाही, हुशारच ना. त्याला राग आला, त्यांनी घाई परत बिडी घेतली, गेला चुलीपाशी पेटवली, पण येतपर्यंत बिडी विजूच दिली नाही. नाही समजलं का? बिडी विजूच दिली नाही म्हणजे त्यांनी काय केलं? ते म्हणतात वडीतच आला तो. अहो वडीतच आला ना तो. येतपर्यंत अर्धी बिडी संपली ना. बापाने पाहिलं, बाप परत म्हणला मूर्खा नालायका, बिडी वडतो, तुला लाज वाटत नाही? बिडीमुळे अनेक प्रकारचे रोग होतात, शरीराचा नाश होतो, बिडी वडू नये. आणि बाप काय करत होता? बिडी वडत होता. मग बापाला जर वाटत असेल पोरानं बिडी वडू नये, तर त्यासाठी बापाने एकदा आयुष्यातून बिडी नावाची वस्तू बाजूला केली पाहिजे, सिगरेट चालू केली पाहिजे. नाही, बिडीन सिगरेट बाजूला केली पाहिजे, तेव्हा ते पोरगा ऐकन ना. म्हणजे सांगण्यासाठी पहिला आपण तसं वागलं पाहिजे, मग दुसऱ्याला सांगितलं पाहिजे. याला म्हणतात अधिकार. काय म्हणतात? अधिकार. एक पोरगा तंबाखू चोळत होतं, मी त्याजवळ गेलो, म्हणलं ऐ काय तंबाखू चोळतो? समोरून शिक्षक चालले तरी तू तंबाखू खातो? तो म्हणला ओ महाराज, मी तंबाखू खायला माझ्या बापाला सुद्धा घाबरत नाही, तर शिक्षक काही चीज आहे. म्हणलं आयो. पण योगाने त्याचा बाप समोरून गेला, त्यांनी गाई हात माग घेतला. मी म्हणलं पोरग बोलून गेलं, पण बापाबद्दल इज्जत हाय. बाप गेल्यानंतर त्याला म्हटलं का रे बाबा, तू तर म्हणला बापाला घाबरत नाही, हात का माग घेतला? तो म्हणतो घाबरतो म्हणून हात माग नाही घेतला, तो याच्यातली अर्धी मागतो म्हणून घेतला. म्हणजे असं जर असेल तर पोरगा ऐकन का हो? नाही. सांगण्यासाठी अधिकार लागतो ना. आधी तसं वागायचं मग दुसऱ्याला सांगायचं. मग तुकोबाराय जे आहे, संत जे आहेत, त्यांनी अगोदर तसं वागलं मग सांगितलं. मला तुका म्हणे चाखुनी सांगे, मज अनुभव आहे अंगे. अनुभव फार महत्वाचा आहे जीवनामध्ये.
सांगण्यासाठी एक तर अधिकार लागतो, दुसरा गोष्ट काय लागती? अनुभव. मला सांगा बसणारी मंडळी, किती ओव्या पाठ आहे हे महत्वाचं का किती ओव्यांचा अर्थ कळतो हे महत्वाचं? हा, अर्थ कळतो हे महत्वाचं. बरं, पुढचा प्रश्न, किती अर्थ कळतो हे महत्वाचं का किती ओव्याचा अनुभव आला हे महत्वाचं? अनुभव आला महत्वाचं. मग किंमत कशाला आहे? अनुभवाला आहे. मग एकतर अधिकार पाहिजे, अनुभव पाहिजे, तिसरी गोष्ट जे उपदेश करायचंय ते हिताचं पाहिजे. कसं पाहिजे? हिताचं. माझं वय तुमच्यापेक्षा कमी आहे, पण मी जर एखादी हिताची गोष्ट सांगत असेल तर तुम्ही माझ्या ज्ञानाला वयाशी जोडावं का? हिताचा उपदेश कोणी कोणाला सांगू शकतं? हित असेल तर त्याचं ते ऐकावं महाराज, ऐकलं पाहिजे महाराज. मग आजच्या अभंगामध्ये तुकोबरे उपदेश करतात, आयुष्याचा नाश करू नका, कारण एक दिवस सगळ्यांना जायचंय. सगळे गेले, आपणही जाणार आहे महाराज. किती सुंदर वर्णन आहे बघा. आज मेला पंजा मेला, बाप मसना गेला, हो देखत देखत नातू बंधू तोही तैसा झाला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. उठा जागा पाठे पयाले मोठे, उठा जागा पाठे पयाले मोठे, हो आजचा मेला पंजा मेला, बाप मसना गेला, आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला, देखत 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 नातू बंधू तोही तैसा झाला, देखत देखत नातू बंधू तोही तैसा झाला. उठा जागा पाठे पयाले मोठे, उठा जागा पाठे पयाले मोठे. मगाशी मी सूचना दिलेली विसरले तुम्ही. टाळी कशी वाजवायची ते नंतरून आलेलं ना माहीत नाही म्हणून परत सांगितलं. वा वा वा, सगळेच जाणार आहे ना. आज जा गेला पंजा गेला ना, आपणही एक दिवस जाणारच ना महाराज. मग हाय तवर चांगलं जगा ना महाराज, चांगलं जगलं पाहिजे महाराज, चांगले कर्म ठेवले पाहिजे. हो, आपण सहज म्हणतो हे माझं ते माझं, हे माझं ते माझं, या बाबळीपासून तर त्या बाबळीपर्यंत सगळं बोला ना, सगळं माझं आहे. तू इथं येऊनच दाखव, मग तू ये आणि सगळं माझं. पण माझं माझं करताच कशाला? देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे. काय आहे काय इथं आपलं? आपण सहज म्हणतो हे माझं आहे, पण आपण जेव्हा म्हणतो ना माझं, तेव्हा देववरती हसत असतो. देव म्हणतो सगळा सातबारा तर माझ्या नावावर आहे, तुला तर फक्त 70-80 वर्षाच्या करारानं खाली पाठवले. जेव्हा तुझा करार संपल याच्यातली फुटकी कवडी सुद्धा वर येऊन जाऊ शकत. तू कसला मालक? मग ते नचले काही, सत्ता संपदा राहील ठाईच्या ठाई, पुढे संचित नेईल ग्वाही, तुका म्हणे तव यमाज्ञा. मग ते नचले काय, सत्ता संपदा राहील ठाईच्या ठाई, पुढे संचित राहील ग्वाही, तुका म्हणे तव यमाज्ञा. आता तेथे नचले काही महाराज, तिथं आपलं काही चालत नाही महाराज. माझं माझं म्हणतात कशाला? आपण कसले मालक महाराज? एक दिवस सगळ्यांना जायचंय. बरं, आपण नावं ठेवतो यम लय वाईट आहे, माझ्या भावाला घेऊन गेला, माझ्या बायकोला घेऊन गेला, माझ्या आईवडिलांना घेऊन गेला, यम लय वाईट. पण मी एक सांगू का तुम्हाला? एक सांगू का? यमासारखा चांगला देव नाही कोणता. तुम्ही म्हणाल कसं काय? बघा, यम डायरेक्ट घेऊन जात नाही, तो अगोदर पहिला आपल्याला 3 मिस कॉल देतो. किती? हो बसणारी मंडळी, किती? 3. तुम्ही म्हणाल यमाकडं आपला नंबर गेलाच कसा? अरे तुमचा काय, तुमच्या अख्ख्या खानदानीचा नंबर यमाकडे.
तो असा डायरेक्ट नेत नाही, आधी 3 मिस कॉल देतो. आता पहिला मिस कॉल मला तरी वाटतं इथं बसलेल्यापैकी बरेच जणांना आलेला असेल. 90% लोकांना तर आलाच आहे, मला दिसते ना. पहिला मिस कॉल सांगू का, काळे केस पांढरे होणे. 90% 99% लोकांना आलेलं आहे महाराज मिस कॉल. आलाय का नाही? पण लोक एवढे हुशार निघाले. काय म्हणता? लोक एवढे हुशार निघाले महाराज, पांढरे केस काळे केले. पण त्यांना मिस कॉल काही समजला नाही. काहींचं तर काळं करू करू टक्कल पडलं, पण मिस कॉल समजला नाही महाराज. मग म्हणलं ना यम चांगला आहे, मग यम दुसरा मिस कॉल देतो. दुसरा याची पावर पार कमी करून टाकतो. कशाची? दिसतच नाही काय. कशाची? कशाची? डोळ्याची. पण लोक हुशार महाराज, डोळे तपासून चष्मा घालतात, पण मिस कॉल समजत नाही. आता राहिला तिसरा, शेवटचा मिस कॉल यम देतो. म्हटलं आता शेवटची संधी, कळलं तर कळलं, सगळे दात पाडून टाकतो. पण लोक मिस कॉल समजत नाही. मग यम वैतागतो, म्हणते ह्याला काय कळत नाही. मग परत पुढच्या वेळेस मिस कॉल नाही, मेसेज नाही, व्हॉट्सअप नाही, फेसबुक नाही, इंस्टाग्राम नाही, यूट्यूब नाही, काही नाही, डायरेक्ट रिसिव्ह कॉल. आणि तो कॉल तुम्हाला उचलावाच लागतो. मग तुम्ही शेतात असू, नाही तर घरी असू, नाही तर कीर्तनात बसलेले असू, कॉल आला की काळाची उडी पडेल बाजवा, काळाची उडी पडेल बाजवा, काळाची उडी पडेल बाजवा, काळाची उडी पडेल बाजवा. काळाची हुडी पडेल बा जेव्हा, सोडवे ना तेव्हा माय बाप. वा, एकदम गायकांसाठी जोरदार टाळ्या वाजवा महाराज. हो, मृदंग वादकासाठी पण वाजवा. वा वा वा. मला सांगा बरं, गायन करणं सोपं आहे का? हा, सोपं आहे का? मग तुम्ही बोला ना, मी घरी गेल्यावर सांगणार का मला तुम्ही? सोपं नाही महाराज आहे. हो, काहींना नुसतं सा लावायला वर्ष जातं. सा सोपं आहे काय? अजिबात नाही महाराज. हो, हे मृदुंग वाजवणं सोपं आहे का? त्याच्या मागं 8-8, 10-10 वर्षाचं तप असतं महाराज. बोट फुटतात, बोट तवा एवढं सुंदर वाजवतात. फुकट नाही महाराज. सोपं आहे का ते? अजिबात नाही महाराज. बरं ते जाऊ द्या, कीर्तन करणं सोपं आहे का? वय तुम्ही माझ्या पुढं नाहीच म्हणणार. सोपं नाही महाराज. तुम्हाला एक सांगू का, आता हे मृदुंग वादक आहे, एवढे सुंदर गायक आहे, टाळकरी पोरं सगळे, संस्थेचे पोरं आहे, महाराज लोक सगळे आहेत. तुम्हाला आमच्याकडे बघून वाटत असेल ना, महाराज लोकांची लई मजा आहे. वाटतंच ना, महाराजांची लई मजा आहे. वाटतं का नाही? तुम्हाला रॉकेट माहिती आहे का पोरांना? रॉकेट कुठं उडतं रे? रॉकेट कुठं उडतं? आकाशात. आपण काय म्हणतो, काय उंच रॉकेट उडतंय हो. रॉकेट काय उंच उडतंय, पण त्याचा माग दूर किती निघतो तुम्हाला माहित का? रॉकेटला माहित? होय, नाही कळलं का? मग तसं आमच्या का बघून वाटतं तुम्हाला महाराजांची लई मजा आहे, पण आमचा माग दूर किती निघतो तुम्हाला माहित का? आम्हाला माहित.
लय अवघड आहे महाराज. सोपं आहे काय? अजिबात नाही महाराज. तुम्हाला सांगतो ना, रिअल घटना सांगतो. एक जण तो नुसताच कणायचा माझ्या पुढे येऊन, महाराज तुमची लई मजा, तुमच्यासारखी मजा कोणाचीच नाही. म्हणलं कणू नको, फक्त 8च दिवस माझ्यासोबत फिर गाडीत. किती दिवस? 8 दिवस. त्याला म्हणलं तुला दिवसाला रोज देणार 500 रुपये. किती? फक्त किती दिवस फिरायचं? 8 दिवस. तो म्हणला महाराज मी गाणार नाही, वाजवणार नाही. म्हणलं तुला कोण गायला वाजवायला देतं? इथं रती मारती पडली, तू गाडीत नीट मर. किती दिवस? 8 दिवस. टाकलं त्याला महाराज गाडीत. रोज ह्या टोकावरून त्या टोकाला, त्या टोकावरून ह्या टोकाला, 400, 500, 600 किलोमीटर रनिंग, सकाळ संध्याकाळ 2 कीर्तन. असं वैतागलं महाराज ते. 9व्या दिवशी माझे पायच धरले. म्हणला महाराज जावे त्याच्या जावे त्याच्या बोला जावे त्याच्या वंशा जावे त्याच्या वंशा. पाण्यातला माझा जोगे तो पैसा जावे त्याच्या वंशा. देवाकडे बोला पाण्यातला माझा जोगे तो पैसा जावे त्याच्या वंशा. जावे त्याच्या जावे त्याच्या वंशा तेव्हाकडे. सोपं आहे का महाराज? आहे अजिबात सोपं नाही महाराज. कष्ट आहे त्याच्या मागं. आता विषय निघाला म्हणून सांगतो विषय. हो, काल मी होतो वर्ध्याला. कुठं? वर्धा. आपल्या इथून 650 किलोमीटर आहे. जाऊन येऊन किती झाले? 1200-1300 किलोमीटर रनिंग. त्याच्या आधी होतो इगतपुरीला, त्याच्या आधी होतो बीडला, त्याच्या आधी होतो मुंबईला. कुकरमध्ये बटाटा कसा शिजतो महिला मंडळ? बटाटा तसं आम्ही गाडीत रोज शिजतो, सकाळ संध्याकाळ. सकाळी गाडीत आणि रात्री घरी जाईल याची गॅरंटी नाही. मला जाऊ द्या आणि मग म्हणा. सोपं नाही महाराज. जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे महाराज. वा, सुंदर नियोजन आहे महाराज या सप्त्याचं महाराज. अगदी आनंदाचं वातावरण आहे महाराज. आयुष्याचा नाश करू नका. इथं माझं म्हणण्यात काय अर्थ नाही. हसून खेळून राहा महाराज. हो, सगळे जाणार आहे, आपणही जाणार आहे. माझं काय म्हणतं, एक दिवस यातलं काहीच घेऊन जाता येणार नाही महाराज. बघा, तू लाख हिफाजत करले, तू लाख करे रखवाली, तू लाख हिफाजत करले, तू लाख करे रखवाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. तू लाख हिफाजत कर ले तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाले, तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाले. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा 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 खाली खाली. कीर्तन संपल्यावर घरी म्हणतच जायचं पिंजरा खाली खाली पिंजरा खाली. महाराज किती कमवा पिंजरा खाली. किती क्या लेके आया बंदा क्या लेके जाएगा, क्या लेके जाएगा. 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला, 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला. क्या लेके आएगा, क्या लेके जाएगा, क्या लेके जाएगा. 2 दिन का मेला, 2 दिन का मेला.
लेके जाएगा, क्या लेके जाएगा, 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला. काय घेऊन जाणार आहे महाराज? शरीराची होय माती. कोणी नाही सांगत आहे महाराज. वा काय नाही महाराज, एक दिवस मातीच होणार आहे. म्हणून जन्माला आलोय, चांगलं राहा, आयुष्याचा नाश करू नका महाराज. आयुष्य पुन्हा पुन्हा वन्स मोर नाही महाराज, एकदाच आहे त्याच आयुष्यात. बघा, जिवंत आहे तोपर्यंत अस्तित्व आहे. मेल्यानंतर 13 दिवसापेक्षा जास्त कोणी रडत नाही. म्हणून आहे तोवर चांगलं जगा महाराज, आनंदात जगा महाराज. हां, घरी सुद्धा पती पत्नीने चांगलं वागा, एकमेकाला समजून घ्या. कारण पती पत्नी म्हणजे मोटरसायकल, पुढचं चाक म्हणजे पतीन, मागचं बोला ना, पुढचं नवरा आणि मागचं, पण मागचं चाक थोडं भाव खातं. का? कारण मागच्या चाकाला असं वाटतं चैन कुठल्या चाकाला आहे, मागच्या चाकाला, म्हणून ते भाव खातं. पण मागच्या चाकानं भाव खायची गरज नाही. का? हँडल पुढच्या चाकाला आहे ना. वय पुढच्या चाक खड्ड्यात गेलं, मागचं पुढचं खड्ड्यात गेलं, मागचं खड्ड्यातच जाणार ना. मग बॅलेन्स महत्वाचा आहे का नाही, आहे का नाही? मी तर नेहमी कीर्तनात एक वाक्य सांगतो, बायको अशी असावी की तिने नवऱ्याकडं कधीच काय मागू नये. आता तरी खुश व्हा. बायको अशी असावी तिने नवऱ्याकडं कधीच काय मागू नये, पण नवरा असा असावा तिला कधी मागण्याची वेळच येऊ देऊ नये. तुम्ही बघितलं का टाळ्या कुठं वाजले? फक्त म्हटलं ना, बॅलेन्स महत्वाचं, समतोल असावं बॅलेन्स. हसून खेळून राहावं महाराज, आयुष्य पुन्हा पुन्हा नाही. हो, आपलं मन चांगलं ठेवा, शुद्ध ठेवा महाराज. आपलं मन चांगलं नाही महाराज, आहे का? इथं बसलेल्यापैकी अशी कोणी बाबा जिला वाटतं माझ्या शेजारणीचं कल्याण व्हावं, तिने हात वर करा. बघताय का? एकाचा सुद्धा हात वर नाही. आपलं मन दुसऱ्याचं चांगलं झालेलं पाहू शकत नाही, अजिबात पाहू शकत नाही महाराज. हो, आणि मी नेहमी एक वाक्य सांगतो, एक वेळ माणसाने मळका असावं, मळक हा, मळका असावं पण जळक नसावं. वा वा वा, मळ साफ होतो. मळ आता लय पावडर आहे, सर्फ एक्सेल, टाईड, रेन आला, घडी, आता तर वॉशिंग मशीन आहे, मळ सगळा साफ. पण जो दुसऱ्यावर जळतो त्याची राग कधी होते त्याचं त्याला सुद्धा कळत नाही. माणसाने जळू नये, समाधानी असावं. समाधान नाही आता माणसाकडं, अजिबात नाही बरं. दुसऱ्याच्या दारात नवीन इनोवा गाडी पाहिली, नवीन, याच्या छातीतच चमक आली. बघता काय मायक मेलं, ते मेल्यानंतर बाकीचे म्हणले गाडी पाहुण्यांची होती. हे मेलं ना, घेणं न देणं. का? समाधान नाही हो माणसाच्या मनात. समाधान पाहिजे. दुसऱ्याबद्दल चांगली भावना ठेवा महाराज. हो, चांगलं वागा, चांगलं बोला महाराज. हो, आपण नेहमी कीर्तनात एक सांगतो, लोक वेगळंच ऐकतात. लई वेळा झाले माझ्यासोबत असं. मी मागं कार्यक्रमाला होतो कर्नाटकमध्ये, आणि कार्यक्रमात मी एक वाक्य बोलून गेलो. एक बोललो वाक्य की जसं पेराल तसं काय हो, तसं जसं पेराल तसं उगवेल. कीर्तन झालं, मी बसलो, एक जण माझ्या जवळ आला, म्हणलं महाराज तुम्ही बोललेच का? म्हणलं काय बोललो? म्हणलं जसं प्याराल तसं उगवेल. म्हणलं बरोबर तर आहे, प्रमाण आहे त्याला, शुद्ध बीजा पोटीन, फळे रसाळ गोमटी, बरोबर तर आहे, जे प्याराल तेच उगवणार ना. तो म्हणला महाराज साप चुकीचं आहे. म्हणलं झालं काय? तो म्हणला महाराज शेंगदाणा प्यारला, शेंगदाणा टरफालं आलो कुठून, जे प्याराल. म्हणलं अरे बावळाटा, टरफालाच्या आतमध्ये काय आहे? तो म्हणलं नाही 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 महाराज, जे प्याराल. अहो माझी अकलच बंद झाली हो. तो म्हणला शेंगदाणाला डायरेक्ट शेंगदाणाच आला पाहिजे, टरफल आलो कुठून? मी म्हणलं नवीनच ऐकतोय. म्हणलं मला काही कळलं नाही, पण मी हुशार महाराज. त्याला म्हणलं तुला उत्तर पाहिजे ना, देतो, पण फुकट नाही देणार. घरी चहा प्यायला नाही मला. गेलो त्याच्या घरी चहा प्यायला. त्याला म्हणलं फक्त चहा आणि बाकी काय आणू नको. तो आला कपात चहा घेऊन. म्हणलं फक्त चहा. नाही कळलं का? तो म्हणला महाराज फक्त चहाच आणलाय, खारी टोस्ट बटर काही नाही. अरे म्हणलं फक्त चहा कप. तो म्हणला महाराज कपाशिवाय कुठं चहा असतो का? म्हणलं बावळाटा, मग टरफल्याशिवाय कुठं शेंगदाणा असतं?
तो म्हणला महाराज तुमच्या कुठं नादी लागतं. म्हणलं तुला पहिली अक्कल नव्हती का? असे येडे भेटतात महाराज. आपण एक सांगितलं की दुसरंच ऐकतात, दुसरंच करतात महाराज. म्हणून चांगलं ऐका, चांगलं बोला, चांगलं वागा महाराज. पवित्र तुळशीची माळ घाला, पांडुरंगाचं नामस्मरण करा, जन्मालाचं सार्थक करून घ्या. एकदा सर्व हाताने टाळी वाजवून मुखानं गोड भजन करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, आयुष्याचा नाश करू, खरा आनंद इथं आनंद घ्या महाराज. वा वा वा. हो तुकोबर आहे देऊचे आपण इथले, ते आपल्या पाया पडून सांगतात. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. चित्त शुद्ध ठेवा महाराज. आपलं हित कशात आहे? देवाच्या नामस्मरणामध्ये, देवाच्या भक्तीत आहे. ते हित समजून घ्या आणि मन एकत्र करा, एकविध करा. एकविध म्हणजे काय? एकाग्र करा. कशावर? देवाच्या भक्तीवर महाराज. कारण आपल्याला सगळं कळतं, आपल्याला सांगायची काय गरज नाही. आपल्याला सगळं कळतं, तुकोबारा म्हणतात, सांगायची काय गरज नाही. परमार्थ समजून घ्या महाराज. हो साधू संतांनी 450 वर्षापूर्वी 800 वर्षापूर्वी आपल्याला सांगून ठेवले, पण आपण ऐकत आणि जवळजवळ लोक चांगलं सांगून ऐकतीच नाही, ऐकतच नाही महाराज. ऐकलं पाहिजे महाराज. आणि जर ऐकलं नाही महाराज तर संत वर्णन करतात बघा. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही झालं तरी दुसरं येईल, हे जरी नाही झालं, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही झालं मग दुसरं येईल, हे जरी नाही झालं. हे सरते शेवटी बा काळ बांधून देईन, सरते शेवटी बा, सरत शेवटी वा काळ बांधून देईल, सरत शेवटी वा. एका जनार्दनी आमचं काय बाजाईल, जाईल एका जनार्दनी आमचं काय बाजाईल, एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, काय बाजाईल, आमचे काय बाजाईल, काय बाजाईल. काय बाजाईल. पिंगळा 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 महाद्वारी, बोल बोली को देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोल बोली को देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी. सगळ्यांचे हात वरती, हात हात माग बसलेले, टाळ्या. हा एक साथ. वर्तमान खोटे तुमचे, वर्तमान खोटे, वर्तमान खोटे तुमचे, वर्तमान खोटे,
अवघा अवघा दांगड धिंगागे 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 हात खाली ठेवून टाळ्या वाजवा हा एक साथ आवाज आला पाहिजे एक साथ हा टाळ्या टाळ्या जाताचं जातवण घ्या ग कोणी टाळ्यांचा आवाज आला पाहिजे एक साथ हा तुमची टाळी पण माझं कीर्तन संपलं टाळ्या हा दाताचं दातवण घ्या ग कोणी कुंकू 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 घ्या कोणी काळा मणी 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 दाताचं दातवण घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळा मणी दाताचं दातवण घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळा मणी मागचे झोपले का काय कुंकू 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 घ्या कोणी काळा मणी कुंकू घ्या कोणी काळा मणी कुंकू घ्या कोणी काळा मणी कुंकू घ्या कोणी कुंकू घ्या कोणी काळा मणी 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 शेजारनी नाम या शेजारनी नाम बरं नाही केलं बया मी एकटा तुम्ही सगळे मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया या शेजारनी नाम या शेजारनी नाम बरं नाही केलं बया आता जमायला लागले जरा मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया हम वागा सोम वागा प्रेम नगर वारी सावध होणे भजने लागा देव करा कैवारी माझ्या मी थांबल्यावर बरोबर वाजवता बरं का तुम्ही मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी हम वागा सोम वागा प्रेम नगरा वारी समद होनी भजनी लागा देव करा कैवारी जमले का मल्हारीची वारी 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 झाला शिवाजी राजा जरी झाला शिवाजी राजा जरी झाला शिवाजी राजा नाही केली माझ्या सोनी होती प्रजा
जरी झाला शिवाजी राजा, जरी झाला शिवाजी राजा, नाही केली माझ्या सुखी होती प्रजा, विचार करून न्याय देणार, विचार करून न्याय देणार, विचार करून न्याय देणार. माय बहिणीची इज्जत राखणार, माय बहिणीची इज्जत राखणार, माय बहिणीची इज्जत राखणार. असा सरदार शिवाजी राजाधिराजे, असा सरदार शिवाजी राजाधिराजे, असा सरदार शिवाजी राजाधिराजे. सगळ्यांच्या अंगावर वर 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 वर, मागचे मागचे मागचे, एक साधा एक. पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल देखा, पिंगळा महाद्वारी. वा 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 वा, खूप सुंदर महाराज. आजचा जर कार्यक्रम पाहिला तर असं वाटतच नाही खालोंपर्यंतमध्ये कार्यक्रम चालू आहे. आजचा कार्यक्रम जर पाहिला तर असं वाटतंय पंढरपूरच्या वाळवंटातच हा कार्यक्रम चालू आहे. सुंदर समाज, सुंदर नियोजन, सुंदर गायक, सुंदर वादक महाराज, सगळं सुंदर वातावरण आहे महाराज. हो, खूप आनंद वाटला महाराज या ठिकाणी येऊन. पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थांचं, सप्त कमिटीचं, तरुण मंडळांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. हो, आणि जीवनामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्याचा नाश करू नका. चांगलं वागा, चांगलं बोला, तुळशीची माळ घाला, पवित्र असा गंध लावा, कोणाशी येऊ नका रागा, ईश्वराशी जोडा प्रेमाचा धागा, मागायचा असेल ते देवाला मागा आणि पवित्र तुळशीची माळ घालाच. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.